नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आजचा हा राशी भविष्यवाला व्हिडिओ आहे। पण तुम्हाला वाटत असेल की मी काय करते कॅमेरासमोर, प्रत्येक वेळेस तर मी तुम्हाला राशी भविष्य रेकॉर्ड करून सांगते। होतं काय माहिती आहे का की मी प्रत्येक राशीचं राशी भविष्य सांगते आणि प्रत्येक राशीचं राशी भविष्य सांगताना जर समजा चुकून मी मेष राशीचं भविष्य कुंभ राशीला सांगितलं तर कुंभ राशीच्या लोकांचं किती गैरसमज तयार होईल आणि चुकून मेषचं जर मी धनु राशीला सांगितलं तर किती गैरसमज तयार होईल। त्यामुळे आज मी समोरासमोर आली आहे आणि काय करणार आहे बघा, वहीमध्ये छान सगळे पॉइंट्स नोट्स काढून घेतलेले आहे, जेणेकरून कुंभ राशीच्या लोकांसाठी सध्याला काय चांगलं आहे, काय वाईट आहे, नोकरी करणाऱ्यांसाठी काय चांगलं, व्यवसाय करणाऱ्यांसाठी काय चांगलं, ही सगळी माहिती तुम्हाला मी फ्रंट टू फ्रंट सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे भविष्य ऐकायला चांगलं वाटेल आणि पुढच्या महिन्यात काय होणार आहे हेही कळेल। त्यामुळे इथून पुढे आपले राशीनुसार भविष्य असंच येणार आहे, जे तुम्हाला मी फ्रंट टू फ्रंट सांगणार आहे। थोडंफार एक मी राशी भविष्य कॅमेरा समोर सांगायला मी नवीन आहे, त्यामुळे या बाबतीत तुम्ही मला नक्कीच समजून घेता। आपले लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ तर मी अगदीच बिनधास्त बोलू शकते, का तर ते माझ्यासाठी सवयीचं झाले, अजून हे सवयीचं नाहीये, हळूहळू हे पण आपल्या सवयीचं होईल आणि यामध्ये पण आपण चांगलेच व्हिडिओ बनवणार आहोत। चला तोपर्यंत मी एक वहीमध्ये पॉइंट्स नोट डाऊन करून घेतलेले आहे, आपण सुरुवात करूया। कुंभ राशीचं भविष्य जे ऑगस्ट महिन्यामध्ये असणार आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ऑगस्ट महिना ना हा कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी नवा घडामोडींचा, नव्या संधींचा आणि नव्या आवश्यकता घटनांचा घडणार आहे। म्हणजेच काय तर या महिन्यात ना शनीचा जो प्रभाव आहे ना तो तुमच्या विचारसरणीवर आणि तुमच्या जबाबदारीवर तुम्हाला अधिक जाणवणार आहे। अनेक दिवसांपासून जी तुमची रखडलेली कामे होती ना ती आता हळूहळू पूर्ण होणार आहे, मार्गी लागणार आहे। सुरुवातीच्या म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ना तुमच्या मनामध्ये तुम्हाला अस्थिरता जाणवणार आहे, पण दुसऱ्या महिन्यामध्ये ती तुमची जी काही परिस्थिती असेल ना ती स्पष्ट होईल। म्हणजे एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर तो तुम्ही स्पष्टपणे घेऊ शकाल। त्याचबरोबर गुरुग्रहाचा तुमच्यावर अनुकूल प्रभाव असणार आहे आणि योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला या काळामध्ये लाभणार आहे। त्याचबरोबर तुमचा संवाद कौशल्य स्ट्रॉंग होणार आहे आणि महत्त्वाची म्हणजे जे काही शब्द तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये कोणासोबतही बोलताना वापराल ना ते अगदी विचार करून तुम्हाला वापरायचे आहे। आता आपण बघूया की कुंभ राशीच्या असे माझे प्रिय मित्रमैत्रिणी जे नोकरी करताय, तर कुंभ राशीचे जे लोक नोकरी करताय ना त्यांच्यासाठी पुढचा महिना कसा असणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत। नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना या महिन्यात त्यांच्या वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे। सुरुवातीला कामाचा ताण म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाचा ताण वाढल्यासारखा वाटू शकतो, पण जसा जसा सुरुवातीला कामाचा ताण वाढेल पण ती काम करण्याची क्षमता पण तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे बरं का। आतापर्यंत तुम्ही जेवढं काम केलं नसेल ना तेवढं काम तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये करणार आहे। त्यातूनच तुमची पदोन्नती म्हणजे तुमचं प्रमोशन, जे नोकरी करताय ना त्या कामातूनच तुमचं प्रमोशन होऊ शकतं किंवा तुम्हाला मोठे मोठे प्रोजेक्ट्स देखील मिळू शकतात। किंवा जर तुम्ही नोकरी करताय पण तुम्ही अनेक दिवसांपासून विचार करताय की मला ही नोकरी नकोय, मला नोकरी बदलायची आहे, तर नक्कीच तुमची नोकरी बदलण्याची पण खूप जबरदस्त योग पुढच्या महिन्यामध्ये तयार होत आहे। त्याचबरोबर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये खूप चांगला जॉब ऑफर लेटर देखील मिळणार आहे। आणि जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताय, तुम्ही आपल्या प्रायव्हेट जॉब करताच आहे, मग तुम्ही सरकारी नोकरीसाठी जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही जे काही अभ्यास करताय ना त्यामध्ये सातत्य ठेवा। त्याचबरोबर त्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याबरोबर तुमचं कामही व्यवस्थित करा, नक्कीच तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये कुठेतरी सरकारी नोकरीचे पण चान्सेस आहे। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमच्या वरिष्ठ लोकांचा विश्वास संपादन करणार आहे, जेणेकरून तुमच्यावर भरपूर मोठी जबाबदारी टाकली जाईल, जेणेकरून तुमचा पेमेंटही वाढणार आहे। त्याचबरोबर ज्या नोकरी करणाऱ्यांना ट्रान्सफर हवं आहे ना ह्या शहरातून दुसऱ्या शहरात, तर त्या ट्रान्सफरचे योग पण या ऑगस्ट महिन्यामध्ये जुळून येणार आहे। यानंतर बघूया माझ्या कुंभ राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींसाठी जे मित्रमैत्रिणी माझा व्यवसाय करतात। आता व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींसाठी ऑगस्ट महिना कसा आहे, तर ऑगस्ट महिना हा तुमच्यासाठी अतिशय सकारात्मक राहणार आहे। नवीन ग्राहक असतील, नवीन ऑर्डर असतील किंवा नवीन तुमची पार्टनरशिप असतील, याचे भरपूर जास्त चान्सेस पुढच्या महिन्यामध्ये आहे। त्याचबरोबर बरं का, आर्थिक व्यवहार तुम्ही करणार असाल ना कोणताही, तर कागदपत्र तुम्हाला अतिशय सांभाळून वाचायची आहे आणि मगच पुढची व्यवहार करायची आहे। तुमचा व्यवसाय ऑनलाईन असेल म्हणजे ऑनलाईन व्यवसाय असेल किंवा सोशल मीडिया तुम्ही करत असाल, तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असाल किंवा
तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये असाल, तर या क्षेत्रामध्ये लोकांना विशेष लाभ होणार आहे. ऑनलाईन व्यवसाय असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, किंवा तुम्ही इन्फ्लुएन्सर असाल, तुम्ही यूट्यूबर असाल, कुंभ राशीचे माझी मित्रमैत्रिणी, तर त्यांना जास्त फायदा होणार आहे. त्याचबरोबर जुन्या ग्राहकांशी तुमचा पुन्हा संपर्क वाढल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये स्थिरता देखील पुढच्या महिन्यात येणार आहे. महिन्याच्या शेवटी, या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक मोठी अशी आर्थिक गुंतवणूक मिळणार आहे ना, म्हणजे एखादी मोठी ऑर्डर मिळेल जेणेकरून तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी. यानंतर बघूया की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये आर्थिक स्थिती कशी असणार आहे. या महिन्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर साईड इन्कम सुरू करायचा विचार करता तर नक्कीच ते चालू होणार आहे. तुमचे ज्या कोणत्या ठिकाणी अडकले असतील पैसे, तर हळूहळू ते परत मिळू शकता. जे काही अनपेक्षित खर्च, म्हणजे तुम्ही असा खर्च करत होते इतके दिवस जो करायची गरजच नव्हती खरं तर, तो खर्च पण आता कुठेतरी कमी होणार आहे आणि तुम्ही योग्य ते पैशांचं बजेटचं नियोजन करणार आहात. त्याचबरोबर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये जर एखादी गुंतवणूक करणार असाल, SIP असेल, पॉलिसी असतील, LIC असेल, काही पण असेल, ती गुंतवणूक करताना त्या गोष्टीबद्दलची व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच गुंतवणूक करा. व्यवस्थित माहिती घेऊन जर गुंतवणूक केली ना, तर नक्कीच पुढच्या महिन्यामधली गुंतवणूक ही तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर जर तुमच्यावर कर्ज असेल आणि तुम्ही कर्ज फेडताय, पण पुढच्या महिन्यामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे जेणेकरून तुम्ही जे काही कर्ज फेडताय ना, तो पूर्णपणे फेडण्याचा योग पुढच्या महिन्यामध्ये येऊ शकतो आणि तुमची आर्थिक स्थिती खूप जास्त प्रमाणामध्ये पुढच्या महिन्यात मजबूत होणार आहे. त्यामुळे पुढचा महिना हा विचार करून तुम्ही पैशांचं नियोजन करू शकता. यानंतर कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींचं प्रेम आणि वैवाहिक जीवन कसं असणार आहे ते आपण जाणून घेऊया. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींना जो काही तुमच्यामध्ये गैरसमज झाला होता आतापर्यंत, तो टाळण्यासाठी पुढचा महिना उत्तम आहे. तुम्ही गैरसमज टाळवावा. त्याचबरोबर तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. ऑगस्ट महिना हा तुमच्यासाठी चांगलाच ठरणार आहे. तुमच्यातल्या ज्या काही नात्यातल्या तुमच्या दुरावा असेल तो दुरावा कमी करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा. त्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या ह्या अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडणार आहात. आणि जर एखादा कुंभ राशीचा व्यक्ती जो अविवाहित आहे, अशा अविवाहित लोकांचं लग्न जुळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एखादी नवीन ओळख असेल किंवा एखाद्या विवाहाचा प्रस्ताव तुमच्यापर्यंत येऊ शकतो. पण सगळं व्यवस्थित खात्री करून घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही होकार कळवू शकता. त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचं कौटुंबिक जीवन कसं असणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तुमच्या घरामध्ये काहीतरी शुभ कार्याची चाहूल लागणार आहे. कोणते तरी गुड न्यूज तुमच्या घरामध्ये येणार आहे. त्याचबरोबर तुमच्या भाऊ बहिणींचं सहकार्य तुम्हाला या कामामध्ये भरपूर लाभणार आहे. आणि पालकांच्या आरोग्याकडे, म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यांना काहीही वाटत असेल तुम्ही तात्काळ त्यांना व्यवस्थित योग्य ते उपचार करण्यासाठी त्यांना मदत करावी. कारण आरोग्याकडे दुर्लक्ष केलेलं पुढच्या महिन्यात अजिबात चालणार नाही, ते रिस्की ठरू शकतं. किंवा जर तुम्ही वाहन खरेदी करणार असाल, एखादं मोठं घर खरेदी करायचा तुमचा विचार चालू असेल, तर पुढच्या महिन्यामध्ये एक अतिशय उत्तम योग जुळून येणार आहे आणि तुमचं वाहन किंवा घर खरेदी होऊ शकतं. त्याचबरोबर आरोग्य, पैसा, प्रेम, नोकरी, व्यवसाय जेवढा महत्व आहे ना, तेवढाच महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं आरोग्य. तर कुंभ राशींच्या लोकांचं आरोग्य ऑगस्ट महिन्यामध्ये कसं असणार आहे ते जाणून घेऊया. आरोग्याच्या बाबतीत हा महिना अगदी हाय पण नाहीये आणि अगदी लो पण नाही, असं मध्यम असणार आहे. झोपेची कमतरता जाणवू शकते कारण नोकरी करणाऱ्यांसाठी लोड येणार आहे कामाचा. थोडासा मानसिक ताण पण जाणवू शकतो. पचनक्रियाची तक्रारी पण जाणवू शकता, पाठदुखी. पण याकडे दुर्लक्ष करू नका, अजिबातच दुर्लक्ष करू नका. त्याकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या. त्याचबरोबर संतुलित आहार घ्या तुम्ही आणि महत्त्वाचं म्हणजे व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. पाहिजे तेवढं पुरेसं पाणी प्यायचं आहे आणि अगदी टायमिंगवर आपल्याला जेवण देखील करायचं आहे. त्याचबरोबर बघा, कुंभ राशीचे काही माझे मित्रमैत्रिणी अशी आहे की जे कॉलेजला आहे, शाळेला आहे, त्यांच्या घडामोडी म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत पुढच्या महिन्यामध्ये त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे ते आता आपण जाणून घेऊया. शिक्षणासाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा ऑगस्ट महिना अगदी अभ्यासामध्ये प्रगती करणारा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा असतील, तांत्रिक शिक्षण असेल किंवा संबोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता या ऑगस्ट महिन्यामध्ये आहे. अगदी एखाद्या गोष्टीमुळे तुमचं लक्ष विचलित होत होतं अभ्यासामध्ये, ती गोष्ट आता नाहीशी होऊन तुम्ही पूर्णपणे अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकणार आहे आणि तुम्हाला या काळामध्ये तुमच्या शिक्षकांचं योग्य ते मार्गदर्शन नक्कीच लाभणार आहे. यानंतर बघूया
कोणत्या ग्रहाचा कसा प्रभाव तुमच्या राशीवर पुढच्या महिन्यात पडणार आहे? पहिला म्हणजे शनी ग्रह. शनी हा शिस्त, मेहनत आणि संयम यांची परीक्षा घेणार आहे. म्हणजे शनी ग्रह तुमच्या आयुष्यामध्ये शिस्त, मेहनत आणि संयमाची परीक्षा घेऊन तुम्ही जर त्या परीक्षेमध्ये अतिशय उत्कृष्ट पार पडलात तर त्याचं फळ तुम्हाला उत्कृष्ट असं मिळणार आहे. त्यानंतर गुरु ग्रह जो ज्ञान, योग्य आणि कुटुंबातल्या सकारात्मक वातावरण अतिशय व्यवस्थित ठेवणार आहे. बुध ग्रह तुमचा संवाद कौशल्य असतील, व्यापार असेल किंवा भरपूर पैसा असेल, वैवाहिक जीवन यामध्ये तुमच्यात छान अशा सुधारणा घडून आणणार आहे. मंगळ ग्रह तुमच्यातली ऊर्जा वाढवणार आहे आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला तुम्हाला मदत करणार आहे. त्यानंतर बघूया चंद्र. महिन्यात ना काही दिवस या भावनिक चढ उतार चालूच असतात. कधी चांगलं वाटतंय, कधी वाईट वाटतंय, पण या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एखादा निर्णय घेताना तो शांत डोक्याने आपण निर्णय घेणं. त्यासाठी तुम्हाला चंद्र ग्रह हा अतिशय उत्तम मदत करणार आहे. हे झालं कोणत्या ग्रहांचा तुमच्या राशीवर काय प्रभाव पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट मध्ये पडणार आहे. यानंतर बघूया तुम्हाला ऑगस्ट मध्ये कोणते शुभ संकेत मिळू शकतात ज्याकडे तुम्हाला अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. सगळ्यात पहिलं म्हणजे या महिन्यामध्ये एखादी जुनी इच्छा जी खूप जुनी आहे, जी तुम्ही सोडूनही दिली होती, जिची अपेक्षाही तुम्ही केली नव्हती, ती इच्छा पूर्ण होण्याची खूप दाट शक्यता आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं तुम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन लाभणार आहे. अनेक दिवसांपासून तुमचं अडकलेलं काम होतं ना, ते आता मार्गी लागणार आहे आणि नवीन लोकांशी या काळामध्ये तुमची चर्चा होणार आहे किंवा ओळख होणार आहे आणि ती ओळख तुम्हाला भविष्यामध्ये खूप फायदेशीर ठरणार आहे. ह्या चांगल्या शुभ संकेत तुम्हाला मिळणार आहे ज्याच्याकडे तुम्हाला अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. आता शुभ संकेत ऐकले, काय होणार आहे ते पण ऐकलं, पण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहितीये का? सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये सावधगिरी काय बाळगायची आहे. बघा, या ऑगस्टमध्ये ना कोणावर पण तुम्ही पटकन असा अतिविश्वास अजिबात ठेवायचा नाहीये. आर्थिक व्यवहार जे लेखी स्वरूपात आहे ना, तुम्हाला कुठे सही वगैरे करायची आहे, तो डॉक्युमेंट्स तुम्हाला पूर्णपणे तपासून घ्यायचा आहे, व्यवस्थित ते डॉक्युमेंट्स वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पुढची कारवाई करायची आहे. त्याचबरोबर भावनेच्या भरात एखादा निर्णय घेऊ नका. कोणीतरी तुम्हाला खूप इमोशनल करते आणि पटकन त्या सिच्युएशनला अजिबात निर्णय घ्यायचा नाहीये. आणि महत्त्वाचं, तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये आणि एखाद्या व्यक्तीसोबत ना विनाकारण वाद करत बसू नका, ते वाद टाळा. हे सगळं जर तुम्ही केलं नाही तर तुमचा पुढचा महिना हा अतिशय उत्कृष्ट जाणार आहे. यानंतर बघा, जाणून घ्या पुढच्या महिन्यासाठी तुमचा शुभ रंग, शुभ अंक आणि शुभ दिवस कोणता असणार आहे. तर कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये शुभ रंग असणार आहे निळा, आकाशी आणि जांभळा. हे 3 शुभ रंग आहे. शुभ अंक असणार आहे 4, 8 आणि 11 आणि महत्त्वाचं म्हणजे शुभ दिवस असणार आहे शनिवार आणि बुधवार. तुम्हाला एखादं चांगलं काम करायचं असेल तर ते 4, 8 किंवा 11 या तारखेला करा, नाहीतर शनिवारी किंवा बुधवारी तुम्ही करू शकता. शुभ रंग तुम्हाला कळाला, निळा, आकाशी आणि जांभळा हा कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींसाठी शुभ रंग आहे ऑगस्ट महिन्यासाठी. आता हे होतं कुंभ राशीसाठी ऑगस्ट महिन्याचं भविष्य. हे भविष्य जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल तर नक्कीच यामध्ये तुम्ही खूप छान तुमचं भविष्य घडवू शकता. का तर मी जे तुम्हाला सावधगिरी बाळगायला लावली आणि ते सावधगिरी जर तुम्ही व्यवस्थित बाळगली तर तुमचा पुढचा महिना हे तुमचे सगळे काम मार्गी लावून तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा ठरणार आहे. चला मग कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचं राशी भविष्य कसं वाटलं कमेंट करून सांगा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, आपल्याकडे अशी वेगवेगळ्या प्रकारची क्रिस्टल आहेत, पण जर तुम्हाला तुमच्या कुंभ राशीचं विशेष असं ब्रेसलेट हवं असेल तर ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून ते ब्रेसलेट ऑर्डर करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.